नमस्कार. फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा तसेच येणाऱ्या 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. अजून पण वातावरण असं आहे की अतिवृष्टीचा किंवा मध्यम पावसाचा जोर कायम आहे. चॅनलला जर नवीन असाल किंवा सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करून घ्या. आत्ता सध्याची परिस्थिती पाहायला गेले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरल्यासारखा वाटतो, पण जोर आहे. त्यातल्या त्यात जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हलकासा जोर आहे. सोलापूरच्या दिशेला सोलापूर, सांगली, हैदराबाद, गोवा साईडला हलकासा जोर ह्या मॉडेलमध्ये दाखवत आहे किंवा हलकी रिपरिप दाखवत आहे. त्यानंतर एक तेलंगणा साईड करून एक पावसाचा प्रचंड असा ढग येत आहे आणि त्या ढगापासून पूर्व विदर्भात किंवा विदर्भ साईडला पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे, जेणेकरून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, पुसद ह्या भागात मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, लातूर, बीड, नांदेड ह्याही भागात हलका मध्यमचा पाऊस होण्याची शक्यता आहे. अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर ह्याही भागात रिपरिप म्हणजे संततधार पावसाची राहणार आहे. सांगली, विजापूर, गोकाक, सोलापूर काहीशी संततधार राहणार आहे. पाऊस जरी हलका असला तर पावसाचे ठेंबा चांगले आहेत. संततधार राहणार आहे. मुंबई, पुणे ह्या भागातून हलका मध्यमचा पाऊस राहील. रत्नागिरी ते गोवा पट्टा घाट परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे आणि तिथून पुढे पाहता सावंतवाडी, बेळगाव, दांडेली या कर्नाटकात भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. एकंदरीत पाहता रात्रीतून जोर काहीसा हलकासा जरी वाटत असला तरी पावसाचा जोर कायम अधूनमधून सरी पावसाचे येणारच आहेत. रत्नागिरीचा राजापूर, रत्नागिरी, कोल्हापूरचा पश्चिम भाग, निपाणीचा पश्चिम भाग, गोरेगाव, चिपळूण या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची सरी सातारा परिसर येणार आहेत. तेथून गोरेगाव, खापोली, खेड, पुणे ह्याही भागात हलका मध्यमचा पाऊस येणार आहे. डाहून, बारामतीला हलकासा पाऊस अपेक्षित आहे. पालघर, कल्याण, डोंबिवली, मुंबई, वाडा, इगतपुरी ह्याही परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. तिथून पुढे पाहायला गेलं तर नाशिक, सिल्वास ह्या भागातून पावसाचा जोर थोडासा कमी वाटतोय, पण पावसाची रिपरिप कायम तिथं राहणार आहे. जामखेड, पारशी, तुळजापूर, पेठ, काईज, लातूर, परळी, अहमदपूर ह्या भागात हलकासा जोर हलका ते मध्यम स्वरूपाचा जोर असेल. पैठण, जालना, बीड, मजलगाव, परभणी, जिंतूर ह्या भागात सुद्धा काहीसा जोर पावसाचा राहील. छत्रपती संभाजीनगर, शेडावल, चाळीसगाव ह्याही भागात हलकासा जोर राहील. एकंदरीत पावसाचा सकाळचा जोर जरी राहिला नसला तरी पण पावसाचा जोर असा कायम आहे. अधूनमधून सऱ्या राहतील. जत परिसर किंवा सांगलीचा पूर्व भागातून हलक्याच्या सरी येतील. पंढरपूर, इंडिया भागात सुद्धा हलकासा जोर राहील. इंदापूर, करमाळा, जामखेड, बार्शी, पेठ, लातूर, काईज, परळी, बीड ह्या हलकासा जोर राहील. तेलंगणा या साईडून एक पावसाचा ढग येतोय ते ह्या साईडला पडायची शक्यता आहे. ते नांदेड, निजामाबाद, पुसद, हिंगोली, उमरखेड ह्या भागातून तो पावसाचा ढग पाऊस देणार आहे. तिथून यवतमाळ, पुसद, वाशिम परिसर, हिंगोली परिसर ह्याही भागात हलका मध्यमचा जोर राहणार आहे पावसाचा. आणि अकोला, अक्कोट, अचलपूर, अमरावती ह्याला हलकासा जोर रात्रीतून राहील. जास्ती करून पावसाचा जोर आज किंवा उद्या 12 पण पडणार आहे. तो वाणी, चंद्रपूर, माकोना, यवतमाळ, वर्धा ह्या परिसरातून प्रचंड असा जोर कायमस्वरूपी राहणार आहे. निर्मळ हे तेलंगणा साईडला सुद्धा, आदिलाबाद, आशिफाबाद, बेलमपल्ली ह्याही भागात पावसाचा अतिवृष्टीचा जोर राहणार आहे. भंडारा, उमरखेड, गडचिरोली, घोटी, गोंदिया, डोंगरगड, वाराशिवनी ह्याही भागात पावसाचा जोर हलका मध्यमचा राहील. उमरखेड आणि गडचिरोली भागात काहीसा जोर जास्त असेल. इकडे पहाटेचं तापमान पाहता पहाटेचं तापमान थोडंसं
उतरलेलं दिसते. नाशिक म्हणजे उत्तर भागातून 23 ते 27 सेल्सिअस तापमानापर्यंत नोंद आहे. सांगली म्हणजे दक्षिण भागातून पश्चिम दक्षिण भागातून 24-25 सेल्सिअस तापमानाची नोंद राहील. उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्या साधारणतः जोर कायम टिकूनच आहे. महाराष्ट्राच्या आग्नेय कोपऱ्यातून जास्तीत जास्त विदर्भातून जोर जास्त उद्या वाटतोय आणि कोकणपट्टीत जास्त मुसळधार पावसाचा जोर वाटतोय. जास्ती करून चंद्रपूर, कापसी, कांकेर, बिजापूर ह्या भागातून अतिवृष्टीचा जोर उद्या राहणार आहे. मध्यम ते मुसळधार जोर राहणार. नागपूर, गोंदिया, वर्धा, रायपूर, नैनपूर ह्याही भागात जोर राहणार आहे. जास्ती करून महाराष्ट्रातच जोर जरा जास्त वाटतोय. नांदेड, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर ह्या भागातून रामगुंडम ह्या भागातून अतिवृष्टीचा जोर कायम राहील. अकोला, अमरावती, नागपूर ह्याही भागातून मुसळधार ते अतिवृष्टीचा जोर कायम राहील. आणि तिथून पुढे पाहता हलकासा जोर पुढे होईल. हलका मध्यमचा बीड, लातूर, बिदर, सोलापूर, अकलूज, अहमदनगर ह्या भागात हलका मध्यमचा जोर कायम आहे. एकंदरीत पाहता जळगाव, लोणार, अमरावती, अकोला ह्या भागात सुद्धा पावसाचा जोर मध्यम ते मुसळधार राहील. छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नंदुरबार, नाशिकचा पूर्व भाग हलकासा जोर राहील. सुरत, वलसाड, पालघर या कोकणपट्टी समुद्रलगत किनारपट्टीत, मुंबई, पुण्याचा पश्चिम भाग, दापोली ह्या भागातून सुद्धा मध्यम ते मुसळधार किंवा अतिवृष्टीचा जोर कायम आहे. घाट परिसरातून मध्यम ते अति मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. दापोली, रत्नागिरी, सातारा, सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूर ह्याही भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊसाचा जोर कायम आहे. पणजी, गोवा, सावंतवाडी परिसर, गोकाकचा, हुबळीचा, शिर्शीचा पश्चिम भागातून मुसळधार जोर किंवा अतिवृष्टीचा जोर कायम आहे. सांगली, विजापूर, अकलूज, कलबुर्गी ह्या भागातून हलकासा मध्यमचा जोर कायम आहे. धन्यवाद.